नमस्कार, प्रणालीज होम किचनमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज मी तुम्हाला मालवणी स्टाईल चिकन कसं बनवायचं ते दाखवणार आहे. त्यासाठी मी इथे 3 मोठे कांदे कापून घेतले आहेत, अर्धा नारळ ओलं खोबरं आहे आणि अर्धं सुकं खोबरं घेतलं आहे. लसूणच्या 7-8 पाकळ्या घेतल्या आहेत. आलं 1 इंच आलं बारीक कापून घेतलं आहे. गरम मसाल्यासाठी 5-7-8 काळी मिरी आहे, 4 लवंग आहेत, 3 पाकळ्या चक्रफूल, जायपत्री आहे आणि दालचिनीचे 2-3 तुकडे दालचिनीचे घेतलेले आहेत. आता आपल्याला हे सर्व कमी तेलावर भाजून घ्यायचं आहे. 1 चमचा तेलावर हे सर्व भाजून घ्यायचं आहे. नंतर मिक्सरला वाटून घ्यायचं. मी ते चिकन घेतलं आहे, जवळजवळ 1 किलो आहे. स्वच्छ साफ करून धुवून घेतलेलं आहे. आता आपण त्याला मीठ घेऊन जाऊन 1 चमचा मीठ, तुम्ही 1 चमचा हळद, दही टाकायचं आहे, 1 मोठा चमचा आलं लसूण पेस्ट, त्यात मी थोडीशी कोथिंबीर घातली आणि 1 मिरची, अजून अर्धा चमचा घातला. आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि अर्धा किंवा 1 तास मॅरिनेशनसाठी साईडला ठेवायचं आहे. झालेलं आहे आणि अर्धा तास साईडला ठेवते. सर्व भाजून घेते. लवंग, मिरी, दालचिनी थोडंसं तेलावर भाजून घ्यायचं आहे. वास थोडा यायला लागला की लगेच काढायचं आहे. लसूण आणि आलं भाजून घ्यायचं. थोडी कोथिंबीर पण मी घेतली आहे. कांदा चांगला लालसर भाजून घ्यायचा आहे. ओलं खोबरं भाजून घ्यायचं आहे, कारण सुकं खोबरं लगेच भाजलं जातं, त्यामुळे आपण हे वेगवेगळं भाजून घ्यायचं आहे. ओलं खोबरं चांगलं खरपूस भाजून झालेलं आहे. आता आपण हे सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे आणि सर्वांची पेस्ट करायची आहे वेगवेगळी. कांद्याची पेस्ट करायची आहे, खोबरं दोन्ही मिक्स करायचं आहे, आलं लसूण आणि खोबरं, कोथिंबीर पण. कांद्याची पेस्ट वेगळी येईल आणि टोमॅटो पण भाजून घ्यायचं आहे, त्याची पेस्ट वेगळी करायची आहे. तर सर्वात शेवटी टोमॅटो भाजून घ्यायचं आहे. सगळ्या पेस्ट मी आता करून घेणार आहे. हे खोबरं सर्व एकत्र वाटून घ्यायचं आहे. कांद्याची पेस्ट, टोमॅटोची पेस्ट. खोबरं मिक्सरला लावताना 2 चमचे मालवणी गरम मसाला घालायचा आहे. तेल तापलेलं आहे, तमालपत्र टाक. तर मी टोमॅटो पेस्ट घालते. आता मी यात हे चिकन सोडते. चिकन शिजत आलेलं आहे. आता आपण त्यात खोबऱ्याची पेस्ट घालायची आहे. आता हे तुम्हाला जेवढं
घट्ट पाहिजे असेल, पातळ पाहिजे असेल त्या प्रमाणात मी पाणी ओतायचं आहे. मी ते आता 1 ग्लास पाणी ओतलेलं आहे. 1 ते 1.5 चमचा मालवणी गरम मसाला मी टाकते. खोबऱ्यामध्ये पण टाकलेला. 2 चमचे मीठ घालून 10 मिनटं झालेली आहे. अजून आपल्याला थोडं ते शिजवायचं आहे. उकळी आलेली आहे. आता मी हे छोट्या बाउलमध्ये सर्व करते. अशा प्रकारे मालवणी चिकन तयार झालेलं आहे. आता ही रेसिपी माझी रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा छान छान रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. धन्यवाद.